चैत्र महिना सुरू झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांना वेध लागतात ते चैत्र नवरात्र उत्सवाचे. यंदाचे 30वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील मासुंदा तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्यापासून चैत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरू होणार आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. शिवसेनेच्या या नवरात्र उत्सवात हिंदू नववर्षानिमित्त भक्तीचा महासागर उसळणार असून गुढीपाडव्यात ते रामनवमी 6 एप्रिलपर्यंत नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग येथे संपन्न होणार आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती महाराष्ट्रभर पसरली आहे. या देवीचा आगमन सोहळा रविवारी म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता कळवा नाका येथून वाजत गाजत होणार आहे. यावेळी 300 जणांचे लेझिम पथक जय्यत तयारीमध्ये आहे. तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे वारकरी, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, पुरुषांचे महिलांचं लेझिम पथक, घोडेस्वार, मावळे आगमनासाठी सज्ज झाले असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात सुप्रसिद्ध प्रधानाचार्य व यज्ञाचार्य मुकुंद शास्त्री मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग संपन्न होणार आहे. या नवरात्र उत्सवात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची देवी भक्तांना मेजवानीसुद्धा अनुभवता येणार आहे. तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आलं आहे. आमचं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंदिके साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये कसे उत्सव साजरे करायचे, मध्ये गणेशोत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, दहीहंडी उत्सव असतील, विविध उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी ही परंपरा त्या ठिकाणी ठेवली होती. तीच परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली 30 वर्ष हा या ठिकाणी चैत्र नवरात्र उत्सव आपण करतोय. आणि या उत्सवामध्ये या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या उत्सवामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी सर्व देवी भक्त या ठिकाणी सामील होतात. यावेळेचं डेकोरेशन म्हणजे आपलं रत्नागिरीचं जे गणपतीपुळ्याचं मंदिर आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आहे. आणि त्याचबरोबर जे राम मंदिर आहे त्याची प्रतिकृती आपण या ठिकाणी बाहेर ठेवलेली आहे. सर्व मान्यवर मंडळी आहेत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील आणि शिवसेनेचे सर्व नेते मंडळी, खासदार, आमदार या ठिकाणी येणार आहेत.